नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपण अल्जेब्रा बघतो आहोत. आणि ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आपली जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती डिस्काउंटमध्ये 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे जर का मला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. जी बॅच आहे ती येत्या 20 ऑक्टोबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड करू शकता. तर फंडामेंटल ऑफ अल्जेब्रा, बीजगणिताची मूल तत्वे काय आहे? तर बीजगणिताच्या मूलभूत संकल्पनामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, एक्सप्रेशन्स, इक्वेशन्स, इनइक्वॅलिटीज, ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशा पद्धतीचे टर्म्स जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळतात आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण बघतो म्हणालो तर चल, स्थिरांक, पदावली, समीकरणे, असमानता, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा पद्धतीचे इक्वेशन्स आपण नक्की ऐकतो आहे. आणि अल्जेब्रा डील्स विथ सॉल्व्हिंग इक्वेशन. आणि अल्जेब्रा बीजगणित काय करतो, तो काय हाताळतो, तर चलांमधील संबंध जो आहे तो तो हाताळतो आहे आणि त्याच्यानुसार तो उत्तर काढतो आहे. तर हा एक गणिताचा एक मूलभूत भाग आहे जो इंजिनिअरिंग, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्समध्ये वापरला जातो. आणि हे काय आहे, एकंदरीत इट इज अ फाउंडेशनल पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स, जे खूप साऱ्या फील्डमध्ये यूज केलं जातं. आणि आपल्याला काय व्हेरिएबल आणि एक्सप्रेशन्स, इक्वेशन याचा काय एकंदरीत काय संबंध आहे ते सुद्धा यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर अल्जेब्राला आपण काय ओळखतो, बीजगणिताची मूलतत्वे समजून घेण्यासाठी आपल्याला काय काय माहित असणे आवश्यक आहे. तर त्याचे मेन 4 पार्ट्स आहे. कोणते? व्हेरिएबल्स, ऑपरेटर्स, एक्सपोनंट्स अँड कोफिशियंट्स अँड कॉन्स्टंट्स. ठीक आहे. तर यामध्ये मुख्य भाग आहे चल, ऑपरेटर, घातांक, सहगुणक आणि स्थिरांक. ठीक आहे. तर हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर यालाच काय मग हे जे इक्वल आहे, या 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 सिम्बॉलला आपण अल्जेब्रिक इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला इक्वेशन इथे दिलेलं आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू डी. तर अल्जेब्रामध्ये कसं असतं, सर्वोच्च जो हायएस्ट एक्सपोनंट असतो तो काय असतो, तो आधी लिहिला जातो. ए एक्स स्क्वेअर असं आहे की नाही, 2 आहे ना, हे स्क्वेअर आहे म्हणजे काय, 2 आहे. तर आपण इक्वेशन कशा पद्धतीने लिहितो बघा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू टी. तर सर्वोच्च जो आहे घातांक तो काय, 2 आहे है ना. तेव्हा जो सर्वोच्च असतो तो आपण आधी लिहितो, त्यानंतर आपण ते रिड्यूस करत जातो शेवटपर्यंत. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा, अल्जेब्रिक ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, याला काय म्हणतो आपण, एक्सपोनंट. हे काय ए आणि बी हे कोएफिशियंट आहे, सी आणि डी हे कॉन्स्टंट आहे, आणि प्लस काय आहे, ऑपरेटर आहे. ऑपरेटर म्हणजे जे मायनस, डिवायडेड बाय, टू हे जे काय झालं हे ऑपरेटर सर. ठीक आहे. तर ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी याच्यामध्ये 4 टर्म्स आहे, एक्सपोनंट, कोएफिशियंट, ऑपरेटर आणि कॉन्स्टंट. ठीक आहे. तर कोणकोणते, चल, घातांक, ऑपरेटर आणि कॉन्स्टंट. ठीक आहे. स्थिरांक अशा पद्धतीने आहे असणार आहे. यामध्ये वेगवेगळे पद असू शकतात जे समान आणि विपरीत असू शकतात. समीकरणातील समान पदे याला समान चल आणि घातक म्हणतात. ठीक आहे. ए आणि बी काय आहे, कोएफिशियंट आहे, प्लस मायनस डिवाइड बाय इंटू हे काय ऑपरेटर आहेत, सी आणि डी हे काय कॉन्स्टंट आहे, आणि ए एक्स स्क्वेअर किंवा मग ए एक्स क्यूब हे काय झाले, हे एक्सपोनंट झालेले आहे. ठीक आहे. चला, तर अल्जेब्रा रूल्स मध्ये बीजगणिताच्या नियमात असे 5 हे आहे. कम्युनिटी रूल ऑफ ऍडिशन, कम्युनिटेटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन, असोसिएटिव्ह रूल ऑफ ऍडिशन, असोसिएटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रिब्युटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. बीजगणिताचे 5 मूलभूत नियम आहेत. बेरीजचा परिवर्तन नियम, गुणाकाराचा, बेरीजचा सहनियम गुणाकाराचा, सहनियम गुणाकाराचा आणि वितरणीय नियम. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. आता ते आपण पाहणार आहोत एक 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 एक. चल,
तर कम्युनिटी रूल ऑफ ऍडिशन मध्ये आपल्याला काय करायचं, बेरीजचा परिवर्तनीय नियम काय सांगतो, जेव्हा दोन पदे जोडली जातात तेव्हा बेरीजचा क्रम महत्वाचा नसतो, त्यासाठी समीकरण असे लिहावे लागते. आता आपल्याला आयडेंटिटीज आहे आपल्याकडे ए प्लस बी, याचा अर्थ असा होतो की बी प्लस ए. ए चा जो आहे तो ए प्लस बी जो आहे हा बी प्लस ए असं त्याचं इक्वेशन आहे आणि ते सारखं लिहिलं जातं. तर आम्ही एक्झाम्पल घेतलेलं आहे एक्स क्यूब प्लस 2x इज इक्वल टू 2x प्लस एक्स क्यूब. हे काय झालं, हे सारखं झालं. तर याला काय म्हणतो आपण, कम्युनिटेटिव्ह रूल ऑफ ऍडिशन, बेरीजचा परिवर्तनीय नियम, जो लेफ्ट हँड साईडला, हे काय झाली लेफ्ट हँड साईड आणि हे राईट हँड साईड, ज्यामध्ये लेफ्ट आणि राईट यामध्ये आपण सारखं दाखवतोय, हा ना, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, अशा पद्धतीने जेव्हा आपण रूल दाखवतो ऍडिशनचा, तेव्हा हे कम्युटेटिव्ह रूल ऑफ ऍडिशन होते आहे. ठीक आहे. इन अल्जेब्रा द कम्युटेटिव्ह रूल ऑफ ऍडिशन स्टेट्स दॅट when two terms are added, the order of addition does not matter. The equation for the same is written as. जो ऑर्डर असतो ऍडिशनचा तो मॅटर करत नाही, पण दोन टर्म काय ऍड करायचे असेल तर अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. बेरीजचा परिवर्तन नियम अशा पद्धतीने आहे, जेव्हा दोन पदे जोडली जातात तेव्हा बेरीजचा क्रम हा महत्वाचा नसतो, त्यासाठी समीकरण हे महत्वाचे असते. ठीक आहे. त्यानंतर आहे कम्युनिटिव्ह कम्युटेटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. यामध्ये काय आहे, तर जसं आपण आता पाहतो ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, यामध्ये सारखं आहे ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए क्यूब मायनस ए क्यूब इंटू बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इंटू ए क्यूब. हे अशा पद्धतीचंच आहे. ठीक आहे. एल एच एस राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू प्रूफ, है ना, इज इक्वल एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, हे काय आहे, प्रूफ झालेलं आहे. जेव्हा दोन पदाचा गुणाकार केला जातो तेव्हा गुणाकाराचा क्रम महत्वाचा नसतो, हे तशासारखंच आहे ऍडिशन सारखं. ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए, हे काय गुणाकाराचं आहे, आणि ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, हे काय आहे, ऍडिशनचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे असोसिएटिव्ह रूल ऑफ ऍडिशन. तर अल्जेब्रा द असोसिएटिव्ह रूल ऑफ ऍडिशन स्टेट्स दॅट when three or more terms are added, the order of addition does not matter. The equation for the same is written as. बीजगणितात बेरजेचा सहक्रियात्मक नियम सांगतो की जेव्हा तीन किंवा अधिक पदे जोडली जातात तेव्हा बेरजेचा क्रम हा महत्वाचा नसतो. उदाहरणार्थ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट प्लस सी. तर बघा यामध्ये काय म्हणतोय, आता जसं ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी आहे पहिल्या याच्यात लेफ्ट हँड, हा ना, लेफ्ट हँड मध्ये, आणि राईट हँड मध्ये काय आहे, तर ए प्लस बी याच्यामध्ये हे आहे, बॉक्स दिलेला आहे, हा ना. तर अशा पद्धतीने जेव्हा असतं तेव्हा हा असोसिएटिव्ह रूल ऑफ ऍडिशन लागतो, जेव्हा तीन पेक्षा जास्त पदे जोडली जातात. ठीक आहे. इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे एक्स 5 3 into 2 + 2 इज इक्वल टू x5 + 3 into 2 + 2. ठीक आहे. यामध्ये काय होईल, दोन्हीही सारखं होणार आहे. ठीक आहे. हे काय झालं, असोसिएटिव्ह रूल ऑफ ऍडिशन. त्यानंतर असोसिएटिव्ह रूल ऑफ मल्टिप्लिकेशन हा पण सारखा आहे. सिमिलरली द associative rule of multiplication states that when three or more terms are multiplied, the order of multiplication does not matter. ए इंटू बी इंटू सी, आणि हे ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए इंटू बी इंटू सी, यामध्ये काय एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. ओके. हे काय आहे, त्यासारखं असणार आहे. ठीक आहे. चला. त्यानंतर बीजगणितीय क्रिया, चार मूलभूत बीजगणितीय क्रिया आहेत. कोणत्या, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर म्हणजेच काय, तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे. त्यानंतर ऍडिशन मध्ये आपण पाहून घेऊया, वेन टू आर मोर टर्म्स इन अल्जेब्रिक इक्वेशन आर सेपरेटेड बाय अ प्लस साइन, द अल्जेब्रिक ऑपरेशन इज ऍडिशन. जिथे कुठे इक्वेशन असते आणि त्यामध्ये प्लस असते तर तो काय, ऍडिशनचा याच्यामध्ये येतो. वी ऑलवेज ऍड द लाईक टर्म्स अनलाईक टर्म्स सेपरेटली ॲज दे आर ट्रीटेड ॲज टू डिफरंट क्वांटिटीज. यामध्ये काय असतं, जे सारखे टर्म्स असतात त्याला आपण जवळ घेतो आणि जे अनलाईक टर्म त्याला आपण दूर ठेवतो. ओके. तर मॅथमॅटिक्स डिफरंट क्वांटिटीज कॅन नॉट बी ॲडेड टुगेदर. एक्झाम्पल ऑफ लाईक टर्म्स पहा, बी 5b + 3b, याचा काय होतो 8b. आता 5b + 3a असं असतं तर मग नाही, ते काय अनलाईक टर्म्स झाली असते, है ना. फॉर एक्झाम्पल जसं 25x + 35y. तर जेव्हा बीजगणितीय समीकरणातील दोन किंवा अधिक पदे हे ऍडिशन या अधिक चिन्हाने विभक्त केली जातात तेव्हा बीजगणितीय क्रिया म्हणजे बेरीज होते आहे. आपण नेहमी समान पदे विपरीत पदे वेगवेगळ्या जोडतो कारण त्यांना दोन भिन्न राशी म्हणून वापरले जातात. ठीक आहे.
अशा पद्धतीनं आहे ऍडिशन. त्यानंतर आहे सबस्ट्रॅक्शन्स. हा. When two or more terms in an algebraic equation are separated by a minus sign, the algebraic operation is subtraction. Just as in case of addition, the terms are differentiated as like or unlike terms and then subtracted further. म्हणजे बघा, आता 3x² मधून -x² म्हणजे इथे काय 1 आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 2x² येणार आहे. ठीक आहे. ह्याच्या जागी 3x² मायनस 9b³ असं असतं तर हे अनलाईक टर्म्स झाले असते. जेव्हा कोणत्याही बीजगणितीय समीकरणात दोन किंवा अधिक पदे मायनस या वजा चिन्हाने विभक्त केली जातात तेव्हा बीजगणितीय क्रिया म्हणजे वजाबाकी होते आहे. ज्याप्रमाणे बेरीजच्या बाबतीत पदांना समान किंवा विपरीत पदांमध्ये वेगळे केले जाते आणि नंतर पुढे वजा केले जाते, त्यांना अशा पद्धतीने ते केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन. वेन टू आर मोर टर्म्स इन अल्जेब्रिक इक्वेशन्स आर सेपरेटेड. एक मिनिट. हा. वेन टू आर मोर टर्म्स इन अल्जेब्रिक इक्वेशन्स आर सेपरेटेड बाय मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. अल्जेब्रिक ऑपरेशन इथे पण सारखंच आहे. 16f इंटू 4f तर 64f² अशा पद्धतीने येईल. पण x×y³ असं काही आलं तर आपल्याला ते अनलाईक टर्म येऊन जाणार है ना. इंटू तर होईल पण अनलाईक टर्म होईल. जेव्हा बीजगणितीय समीकरणातील दोन किंवा अधिक पदे इंटू या गुणाकार चिन्हाने विभक्त केली जातात तेव्हा केलेली बीजगणितीय क्रिया गुणाकार असते. समान पदाचा किंवा विपरीत पदाचा गुणाकार करताना आपण घातांकांचे नियम वापरतो आणि समान पदाचा गुणाकाराचं उदाहरण आपण दिलेलं आहे आणि असमान पदाचा सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. तशाच पद्धतीने डिव्हिजनचा सुद्धा आहे. वेन टू ऑर मोर टर्म्स इन अन अल्जेब्रिक इक्वेशन्स आर सेपरेटेड बाय डिव्हिजन. डिव्हिजन एक तर स्लॅश किंवा मग अशा पद्धतीने. ठीक आहे. While dividing the like terms, the similar terms can be simplified, while for the case of unlike terms, the terms cannot be simplified any further easily. जसं 8b/2b मग उत्तर काय येणार आहे, 4b येणार ना. पण x²/2y² हे आपल्याला थोडं कठीण जाईल उत्तराला है ना. 4b ने 4 येणार, बी कट होऊन जाईल है ना. भागाकार जेव्हा कोणत्याही बीजगणितीय समीकरणातील दोन किंवा अधिक पदांना भागाकार चिन्हाने आपण वेगळे केले जाते तेव्हा बीजगणितीय क्रियेचे विभाजन होते. ठीक आहे. समान पदांना भागाकार करताना समान पदांना सोपे करता येते तर भिन्न पदाच्या बाबतीत संज्ञांना सोपे करता येत नाही. ठीक आहे. चला. तर ऍडिशन इन अल्जेब्रा, ऍडिशन इन्व्हॉल्व्स कंबाईन लाईक टर्म्स बाय ऍडिंग देअर कॉफिशियंट. तर काय करतो आपण ऍडिशन मध्ये, 3x+2x याच्यामध्ये सरळ आपण कंबाईन करून घेतो आणि आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे. हे काय लाईक टर्म मध्ये आहे. 3x+5b असतं तर आपल्याला हे अनलाईक टर्म मध्ये असतं. ठीक आहे. चला. त्यानंतर सबस्ट्रॅक्शनचं पण असं आहे. सबस्ट्रॅक्शन इन अल्जेब्रा इज सिमिलर टू ऍडिशन बट इन्व्हॉल्व सबस्ट्रॅक्टिंग कोएफिशियंट. आता आपल्याला ऍडिशन मधून चालणार नाही, तिथे सबट्रॅक्शन साईन असलं पाहिजे. 5x-2x म्हणजे काय, 3x. ओके. बीजगणितातील वजाबाकी ही बेरजीसारखी असते परंतु त्या गुणाकांची वजाबाकी सुद्धा समाविष्ट असते. ठीक आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने ते करतो. मल्टिप्लिकेशन कसं करायचं मग, मल्टिप्लिकेशन इन अल्जेब्रा इज रिप्रेझेंट बाय द मल्टिप्लिकेशन सिम्बॉल. कोणता, हा तर 2x×3y. आता हा येतोय आणि डॉट पण असतो पुष्कळ वेळा. ठीक आहे. 6xy अशा पद्धतीने ते उत्तर येईल. ठीक आहे. नंतर डिव्हिजनचं पण अशा पद्धतीने आहे, म्हणजे भागाकार, की 6x²/2x. x कट झाला, 3x आपलं काय झालेलं आहे, उत्तर आलेलं आहे. तर बीजगणितातील भागाकार चिन्ह हा सुद्धा आपण अशा अपूर्णांकात वापरून दर्शविला जातो आहे. तर अल्जेब्रिक फॉर्म्युलाज, आयडेंटिटीज, बीजगणित सूत्रे यामध्ये आपण काय असतं तर ओळख ही एक समीकरण असते. आयडेंटिटी काय तर इक्वेशन आहे जो ट्रू होऊ शकतो पुष्कळ वेळा है ना. अल्जेब्रिक आयडेंटिटी मीन्स द लेफ्ट हँड साइड LHS आणि एक राईट हँड साइड. ठीक आहे. याच्यावरचं काय काढावं लागतं, यामध्ये आपल्याला कितपत ते इक्वल टू आहे किंवा मग काय आहे त्याच्यामध्ये रिलेशनशिप ते आपल्याला इथे काढावं लागतं. अल्जेब्रिक आयडेंटिटीज फाइंड अप्लिकेशन इन सॉल्विंग द व्हॅल्यूज ऑफ अननोन व्हेरिएबल. हिअर आर सम मोस्ट कॉमनली यूज अल्जेब्रिक आयडेंटिटीज. तर काय आहे, बीजगणितीय ओळख म्हणजे समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखीच असते आणि चलांच्या सर्व मूल्यांसाठी असते. तर बीजगणितीय ओळख अज्ञात चलांची मूल्ये सोडवण्यासाठी अनुप्रयोग शोधतात आहे. ते काही सर्वात आपण पाहणार आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये.
बघा, ए प्लस बी स्क्वेअर याचं काय एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे सगळ्यांनी पाठ करून घ्या, हे तर आपल्याला पाठच आहे है ना. तर ए मायनस बी स्क्वेअर याचं कसं असणार, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आहे ए प्लस बी इन ब्रॅकेट ए मायनस बी, याचं काय एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. सोबतच एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी याचं काय एक्सपान्शन असू शकतं, एक्स स्क्वेअर हा एक्स इथे जातो प्लस एक्स, मग याला होतं ए, ए प्लस बी आणि हा ए बी प्लस ए बी. अशा पद्धतीने हे अल्जेब्रिक आयडेंटिटीज फॉर्म्युलेज आहे जे आपल्या सगळ्यांना पाठ करायचे आहे. तर ते आपण अभ्यास करूया की कशा पद्धतीने ते आलेलं आहे. ठीक आहे. बीजगणित ओळख पाहूया. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आलेलं आहे है ना. प्रत्येक इक्वेशन हा कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जातो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आहे. ठीक आहे. त्यानंतर ए मायनस बी याच्यामध्ये फक्त सबस्ट्रॅक्शन आणि प्लसचा फरक आहे. ओके. त्यानंतर ए प्लस बी, ए मायनस बी यामध्ये काय होणार, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर है ना. अशा पद्धतीने ते होणार आहे. ठीक आहे. मायनस का बरं, कारण मायनस हा ओव्हर पॉवरिंग होतो आणि ते मायनस होतं, ए इंटू मायनस मायनस होतं. ठीक आहे. चला बघा, ज्योमेट्रिक रिप्रेझेंटेशन आहे हे ए प्लस बी स्क्वेअरचं. त्याचे काय होतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. बघा, ए बी, ए स्क्वेअर प्लस 2ab हे दोन आहेत ना, ए बी प्लस बी स्क्वेअर, अशा पद्धतीने ते होते आहे. ठीक आहे. तर आता बीजगणितीय सूत्र म्हणजे काय, तर बीजगणितीय सूत्र म्हणजे गणितीय आणि बीजगणितीय चिन्ह यांचा आणि पदांचा वापर करून लिहिलेले समीकरण किंवा नियम. तर अल्जेब्रिक फॉर्म्युला इज अन इक्वेशन और रूल रिटन युझिंग मॅथमॅटिकल अँड अल्जेब्रिक सिम्बल्स अँड टर्म्स. तर हे काय इक्वेशन आहे ज्यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आले असतात दोन्ही बाजूनी. नंतर द अल्जेब्रिक फॉर्म्युला हे काय शॉर्ट फॉर्म्युला आहे जो जे काय करतात, सॉल्व्ह करतात कॉम्प्लेक्स अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन्सचं. ठीक आहे. त्यानंतर बीजगणितीय सूत्र हे काय जटिल आहे, बीजगणितीय गणना सोडवण्यासाठी, आणि एक लहान जलद सूत्र आहे. ठीक आहे. ही बीजगणितीय सूत्रे प्रत्येक गणित विषयासाठी काढता येतात आणि सहसा एक अज्ञात चल असतो कोणता, एक्स. फॉर एक्झाम्पल एक्स घेतल्या जातात पुष्कळ वेळा है ना. आणि काही सामान्य बीजगणितीय सूत्रे सुद्धा आपण आता पाहिलेली आहे. काही अल्जेब्रिक फॉर्म्युलाज आपण आता पाहिलेले आहे ना, आयडेंटिटीज, ते सुद्धा महत्वाचे असणार आहे. तर आपण पुष्कळ वेळा काय करतो, अल्जेब्रिक फॉर्म्युलाज मध्ये किंवा अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये आपण एक अननोन व्हेरिएबल घेत असतो कोणता, एक्स. ठीक आहे. त्यानुसार आपण काही इक्वेशन सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. चला बघा, ए प्लस बी स्क्वेअर, तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे काय अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. यामध्ये ए प्लस बी स्क्वेअर हे काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि हे काय त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म आहे है ना. हे काय याचं, याला आपण काय केलं, या फॉर्म मध्ये सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे. तर अल्जेब्रा फॉर्म्युला पुन्हा आहे ते पाहून घेऊया आपण. ए बी आणि सी याच्यावरून. ठीक आहे. एक्सपोनंट्स वरून पण. ठीक आहे. आणि हे क्लास 8 चे आहे, एकदा आपण ओव्हरलुक करून घेऊया. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी क्यूब. याचं एक्सपान्शन काय आहे, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे सगळ्यांना पाठ करायचे आहेत. ठीक आहे. नोट नोट करत असाल तर नोट करून घ्या. सेम मायनसचा पण फॉर्म्युला सेम आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ए क्यूब प्लस बी क्यूब, त्याचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी आणि ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. बघा, हा ए क्यूब. ठीक आहे. त्यानंतर हा बी क्यूब आणि मग हा ए इंटू बी, हा मायनसच होऊन जाते. ठीक आहे. ए प्लस बी स्क्वेअर बी, ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर, त्याचं काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि 2ab 2bc 2c ए. ठीक आहे. अशा पद्धतीने ते येणार आहे. हे काय झाले, हे फॉर्म्युलाज झाले जे आपल्याला आता पाठ करायचे आहे. आणि अर्धे फॉर्म्युले यामध्ये आपण ए प्लस बी सॉरी ए बी आणि सी अशा 3 व्हेरिएबल्स घेऊन केलेले आहे. हा आताच आपण बोलले होतो की अल्जेब्रिक इक्वेशन्स आपण कशा पद्धतीने घेतो, व्हेरिएबल्सच्या मदतीने घेतो.
है ना. आणि त्याची एक्सपोनेंट व्हॅल्यू म्हणजे हे 2 3 क्यूब स्क्वेअर जे आहे ते काय एक्सपोनेंट व्हॅल्यू आहे. ठीक आहे. यामध्ये मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे काय जे मोठं असतं त्यापासून स्टार्ट करतो आणि मग लहानापर्यंत जातो, रिड्यूस करत जातो त्याचे फॉर्म्युलेज, त्याची जी व्हॅल्यू आहे ते. ठीक आहे. हं. बघा, तेच फॉर्म्युले परत एकदा पाहूया. ए प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आणि ए मायनस बी क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. नंतर ए क्यूब मायनस बी क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, तर ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि ए प्लस बी प्लस सी स्क्वेअरचं फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2ab 2bc प्लस 2ca. ठीक आहे. हे सगळ्यांनी पाठ करून घ्या, नोट करून घ्या, आपल्याला याचं खूप मदत मिळणार आहे बरं. ठीक आहे. तर सम ऑफ द कॉमन लॉज ऑफ एक्सपोनेंट विथ द सेम बेसिस हॅव्हिंग डिफरंट पॉवर्स, the different bases having the same power are useful to solve complex exponential terms. The higher exponential values can be easily solved without any expansion of exponent terms. म्हणजे समान पायाच्या वेगवेगळ्या घातकांसह आपण समान पायाच्या घातकांच्या काही सामान्य एक पाहणार आहोत. बघा, ए एम डॉट ए एन याचा अर्थ काय, ए एम प्लस एन. ठीक आहे. नंतर ए एम डिवायडेड बाय ए एन इज इक्वल टू काय, ए एम मायनस एन. ठीक आहे. त्यानंतर ए एम विथ एन ए एम एन. ठीक आहे. अशा पद्धतीने येणार. आणि ए बी याच्यामध्ये काय, ए एम डॉट बी एम. ठीक आहे. आणि ए याचं काही 1 आणि ए पॉवर मायनस एम 1/a⁻m अशा पद्धतीने येणार ना. तर हे काय पॉवर आहेत, एम एन एम प्लस एन एम मायनस एन एम एन, है ना. हे काय पॉवर आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला पाठ करायचे आहे. आयडेंटिटीज आहे त्याच्यानुसार आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात बरं का. ठीक आहे. बघा, प्रोडक्ट रूल कोणता आहे, ए पॉवर एम ए पॉवर एन इज इक्वल टू ए पॉवर एम प्लस एन. ठीक आहे. क्वोशंट रूल कोणता आहे, ए पॉवर एम डिवाइड बाय ए पॉवर एन इज इक्वल टू ए एम मायनस एन. पॉवर ऑफ पॉवर रूल कोणता आहे, ए इज टू एम एम पॉवर एन म्हणजे ए एम इंटू एन. याचा फॉर्म्युला काय होतो, एम इंटू एन होतो. तर पॉवर ऑफ प्रोडक्ट रूल काय आहे, ए बी एम पॉवर टू द एम ए ए टू द पॉवर एम बी टू द पॉवर एम. ठीक आहे. पॉवर ऑफ क्वोशंट रूल काय आहे मग, ए डिवाइड बाय बी टू द पॉवर एम याचं काय होतं, ए एम बी एम. ठीक आहे. हे तर खूप इझी आहे. झिरो एक्सपोनेंट रूल, ए इज टू पॉवर 0 इज इक्वल टू 1. निगेटिव्ह एक्सपोनेंट रूल, ए मायनस ए मायनस एम पॉवर इज इक्वल टू 1 ए एम पॉवर विथ पॉझिटिव्ह. ओके. त्यानंतर आहे फ्रॅक्शनल एक्सपोनेंट रूल. याचं काय, ए टू द पॉवर एम एन डिवाइड बाय एन इज इक्वल टू एन टू द पॉवर इन द रूट ए टू द पॉवर एम. अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत. आणि सगळे फॉर्म्युले त्यांच्या नावासहित तुम्ही लक्षात ठेवा. जसं प्रोडक्ट रूल काय आहे, क्वोशंट रूल काय आहे, पॉवर ऑफ पॉवर रूल काय आहे, पॉवर ऑफ प्रोडक्ट रूल काय आहे, पॉवर ऑफ क्वोशंट रूल काय आहे, झिरो एक्सपोनेंट रूल काय आहे, हे सगळं तुम्हाला पाठ असायला हवं. ठीक आहे. चला सगळ्यांनी नोट्स बनवून घ्या. चला, युझिंग अल्जेब्रिक फॉर्म्युलाज आयडेंटिटीज इव्हॅल्युएट 297 इंटू 3 इंटू 3. चला करा. युझिंग अल्जेब्रा, आता कोणती आयडेंटिटी इथे लागेल ते पहिले तुम्हाला समजलं पाहिजे ना. आपण आता इतके आयडेंटिटीज बघितल्या, त्यातल्या कोणत्या आयडेंटिटीज इथे लागणार आहे सांगा बघू. इथे कोणते लागेल, 300-3 गुणिला 300+3. कोणता फॉर्म्युला, ए मायनस बी आणि ए प्लस बी. त्याचं एक्सपेन्शन काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 300 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. अशा पद्धतीने ते होईल. मग 300चा स्क्वेअर काय आहे, 90,000 मायनस 9. मग काय येईल, 89,995. हे काय राहिलं, आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे. बघा, कोणता फॉर्म्युला वापरला, ए मायनस बी ए प्लस बी.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे युझिंग अल्जेब्रिक फॉर्म्युला फाइंड 2x - 3y². इथे कोणता फॉर्म्युला? कोणता फॉर्म्युला? ए मायनस बी स्क्वेअर. याचं एक्सपान्शन काय आहे? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर है ना. तर टू ए ची व्हॅल्यू काय? 2x आहे मायनस 3y. करा एक्सपान्शन. 2x² मायनस 2x 3y प्लस 3y². याला आपल्याला एक्सपांड करावं लागेल है ना. 4x² मायनस 12xy प्लस 9y². म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4x² मायनस 12xy प्लस 9y². हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण आयडेंटिटीज वापरून आपल्याला उत्तर काढावे लागणार आहे. तर आता आपण समोर पुन्हा करूयाच. ठीक आहे. हे बेसिक क्वेश्चन्स होते तुम्हाला येण्यासाठी. तर अल्जेब्रिक फॉर्म्युलाज आपण पाहिले होते की बीजगणितीय सूत्रे म्हणजे काय. तर बीजगणित सूत्र म्हणजे गणितीय किंवा बीजगणितीय चिन्हे किंवा पदांचा वापर करून जेव्हा आपण समीकरण बनवतो, एक इक्वेशन बनवतो, सिम्बल्स आणि टर्म्स जे म्हणतो आपण, मॅथमॅटिकल अल्जेब्रिक सिम्बल्स वापरून आपण जे एखादी इक्वेशन बनवतो त्याला काय म्हटलं जातं? अल्जेब्रिक फॉर्म्युलाज म्हटलं जातं. ठीक आहे. जसं बघा, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे काय? अल्जेब्रिक फॉर्म्युलाज आहे. ए प्लस बी स्क्वेअर काय? हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि हे त्याचं काय आहे? सिम्प्लिफाईड फॉर्म आहे है ना. सिम्प्लिफाय केलेलं आहे ते. बघा, फॉर्म्युला एकदा बघून घेऊया आणि मग सॉल्व्ह करायला घेऊया. ए प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय? ए स्क्वेअर इज मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. ए प्लस बी क्यूब ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. आणि ए मायनस बी क्यूब एक त्याचं काय सिम्प्लिफाईड फॉर्म आहे? ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. आणि त्यानंतर ए क्यूब प्लस बी क्यूब याचं काय आहे? ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर हे जे आहे ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc 2ac. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आहे. आता आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. प्रोडक्ट रूल काय आहे? ए इज टू स्क्वेअर एम इंटू ए इज टू स्क्वेअर एन इज इक्वल टू ए एम प्लस एन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन रूल आहे ए इज टू स्क्वेअर एम डिवाइड बाय ए इज टू स्क्वेअर एन इज इक्वल टू ए एम मायनस एन. पॉवर ऑफ पॉवर रूल काय आहे? ए इज टू एम इज टू एन ए ए एम एन. याचा अर्थ काय होतो? ए एम इंटू एन. ठीक आहे. चल, युझिंग अल्जेब्रिक फॉर्म्युला आयडेंटिटीज इव्हॅल्युएट 297 इंटू 303. तर आता आपण इथे कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत? तर ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय असणार आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर एचं काय आहे? तर काय आहे? 300 - 3 इंटू 300 + 3 म्हणजे 303 200. ठीक आहे. तर यामध्ये ए काय आहे? 300 आहे आणि बी काय आहे? 3 आहे. ठीक आहे. तर मग काय असणार आहे? 300² प्लस 3² 990,000 प्लस 9. तर हे मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 89,991. ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण याचं कॅल्क्युलेशन कराल तरी आपलं उत्तर काय असणार आहे? 89,991. ठीक आहे. चला, 2x - 3y². त्यामध्ये कसं आहे मग? ए ची व्हॅल्यू काय आहे? 2x आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? 3y आहे. ठीक आहे. तर मग काय? 2x 3y प्लस
ए स्क्वेअर मायनस कोणता फॉर्म्युला होता, 2ab + b स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपण यूज करतो आहोत. ठीक आहे. 3y² 2x² -2x. ठीक आहे, अशा पद्धतीने ते करणार आहोत. आणि मग उत्तर काय येणार आपलं मग, 4x² -12xy +9y². ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार. ठीक आहे, यामध्ये आपण कोणती आयडेंटिटी वापरली, a - b स्क्वेअर. ठीक आहे, त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म काय, a² -2ab + b स्क्वेअर. ठीक आहे, चला हे दिलंय आपल्याला. आता कोणती आयडेंटिटी वापरायची आहे, a - b a + b, म्हणजे काय, a² + b² प्लस नाही ना, मायनस. ठीक आहे, 47² -53². नाही नाही, बघा इथे काय करायचं मग आपल्याला, 50 - 3 50 + 3 है ना. मग ए ची व्हॅल्यू काय आहे 50 आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 3. मग काय, 50² -3², म्हणजे काय येणार, 2500 -9 2491. आपलं उत्तर काय असणार आहे, 2491 असणार आहे. ठीक आहे, बघा हे जे आहे ना ते आपण स्क्वेअर मध्ये थोडस स्क्वेअर असं बदलतो. ठीक आहे, नंतर युझिंग अल्जेब्रा फॉर्म्युला फाइंड 98 × 102. हा, यामध्ये कसं असणार मग, 100 - 2 आणि 100 + 2, 100² -2² है ना, अशा पद्धतीनेच ते असणार आहे. म्हणजे किती, 10,000 -4 म्हणजे किती, 9996. इतक्या सिंपल फॉर्म्युलेनी आपण उत्तर काढत आहोत है ना. सगळ्यांना काढता आलं पाहिजे. बघा उत्तर अशा पद्धतीने आहे. त्यानंतर 49 × 51, तर 50 - 1 50 + 1, म्हणजे 50² -1². 2500 -1 म्हणजे की 2499. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 2499. आणि आयडेंटिटी आपण कोणती वापरली आहे, a - b a + b = a² -b². ही आयडेंटिटी आपण वापरली. ठीक आहे, त्यानंतर आहे 995 × 1005. ठीक आहे, यामध्ये 1000 - 5 1000 + 5, हे आपल्याला एवढं विचार करता आलं पाहिजे की आपलं उत्तर कसं येणार आहे है ना. a² -b² म्हणजे काय, 1000² -5². 10 लाख -25, तर 99 9,99,975 हे काय असणार आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. बघा ठीक आहे, अशा पद्धतीने आपण केलेलं आहे, a - b a + b. ठीक आहे, चला समोरचं आहे 202², अशा पद्धतीने ते आहे. यामध्ये आपण कोणतं सूत्र वापरणार आहोत, a + b² = a² + 2ab + b². ठीक आहे, किंवा a = 200 घेऊन b = 2, अशा पद्धतीने पण आपण ते करता येतं. 200² + 2 × 200 × 2 + 2², 40,000 + 800 + 4, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 40,804 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आय होप सगळ्यांना समजत आहे ना. इथं कोणता फॉर्म्युला वापरला आहे आपण, किंवा आपण असं पण वापरू शकतो होतं ना, 200 + 2, त्याच पद्धतीने आपण वापरतात. ठीक आहे, कोणतेही फॉर्म्युला तुम्ही इथे वापरू शकता. तर a² + 2ab + b² वाला आपण फॉर्म्युला वापरलेला आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय आलेलं आहे, 40,804. त्यानंतर 13³ + 7³ ठीक आहे, तर a³ + b³ याचं काय आहे, a + b
ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. 13 + 7 करून घेऊ आपण, 20 येणार. ठीक आहे. मग 13² मायनस 13/7 प्लस 7² काय 169. 13चा स्क्वेअर मायनस 13 × 7 91 प्लस 7चा स्क्वेअर 49 127. मग या 20ला जे आहे ना ते आपल्याला इंटू करायचं आहे. 127 गुणिला 20 किती असणार आहे? 4570 2540. ठीक आहे. तर आपण ए प्लस बी जे आहे ना ते पहिलं आहे. 13 ए आहे ना, ए ला आपण काय धरलेलं आहे? 13 धरलेलं आहे आणि बी ला आपण 7 धरलेलं आहे. अशा पद्धतीने ते अल्जेब्रिक फॉर्म्युलाज आपल्याला एक्सप्लेन करता आले पाहिजे. ठीक आहे. बघा, ए बी, मग याला आपण पहिला इक्वेशन ऍड केलं, त्यानंतर आपण ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर केलेलं आहे, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर केलेलं आहे. ठीक आहे. तशा पद्धतीने ते उत्तर येणार आहे. त्यानंतर सेम ए क्यूब बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू काय आहे? 17 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? 7 आहे. 17 - 7 10. मग 17² प्लस 17 × 7 प्लस 7². 17चा स्क्वेअर काय आहे मग? 289 प्लस 17 × 7 119 प्लस 49. मग किती येणार आहे? 457 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग 457 गुणिला 10 म्हणजे काय? 45,4570. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. बघा, आपलं उत्तर आलेलं आहे 4570. ठीक आहे. त्यानंतर ए मायनस बी हे क्वेश्चन पाहून आपण समजून जायचं की कोणता लागू केलेला आहे है ना. इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू काय आहे? 30 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. म्हणजे 30 - 1 30 + 1 है ना. हा, तर मग काय? 30² मायनस 1² 900 मायनस 1 म्हणजे की 899 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 605 गुणिला 395. त्यामध्ये आपण ए मायनस बी हाच फॉर्म्युला वापरणार आहोत. ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर मग ए ची व्हॅल्यू काय आहे? 500 मायनस 5 आणि 500 अधिक 5. ए ची व्हॅल्यू काय आहे? इथे आपण ए इज इक्वल टू 500 घेतलाय आणि बी इज इक्वल टू 105 घेतलाय. कारण त्याचं एक कारण आहे. ओके, एक मिनिट. 605 ए प्लस बी ए मायनस बी घेतलंय, त्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू काय आहे? 500 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? 105 आहे. ठीक आहे. तर 500² मायनस 105² किती असणार आहे? ठीक आहे. तर मग काय? 2,50,000 मायनस 11025 हे काय? 1005चा आहे, 105चा आहे. मग सरळ 3,238,975 आपलं उत्तर येणार. का बरं? कारण इथे कसं केलेलं आहे? 105चा स्क्वेअर सरळ आलेला आहे ना, त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी गणना केलेली आहे. ठीक आहे. चला, 101 101² म्हणजे काय आहे नेमकं? 10
सॉरी, 1001 स्क्वेअर. येस. चल करा मग. a+b² यामध्ये काय असणार आहे? 1000 + 1 हो ना. मग काय 1000² +2 ab हो ना +b². सरळ आपलं उत्तर काय येणार आहे? 1001 अशा पद्धतीने येणार आहे. ओके. याबद्दलचे आपण प्रश्न काल पाहिलेले होते. आज आपण a+b³ म्हणजेच a³ + 3a²b + 3ab² + b³ किंवा मग हा फॉर्म्युला a-b³ = a³ - 3a²b + 3ab² - b³ या पद्धतीचे फॉर्म्युलेज पाहणार आहोत. किंवा मग a³ + b³ याचं जे एक्सपेन्शन आहे a+b² - ab + b² हे बघणार. किंवा मग a³ - b³ = a-b² + ab + b² अशा पद्धतीने आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. चला. युझिंग अल्जेब्रा फॉर्म्युला आयडेंटिटीज इव्हॅल्युएट 52 × 48. तिथे हे आपलं बेसिक आहे. a+b a-b = a² - b². ठीक आहे. तर 52 म्हणजे काय होणार? 50 + 2 आणि 48 म्हणजे 50 - 2. ठीक आहे. तर 52 × 48 = 50 + 2 आणि 50 - 2. 50² - 2² है ना. तर 2500 - 4 दॅट मीन्स 2496 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करतो आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न आहे इफ a = 17 अँड b = 7 तर फाइंड a+b a-b. ठीक आहे. तर a+b a-b याचं a² - b² आहे आणि याचं 17² - 7² म्हणजे नक्की काय? 289 - 49 = 240. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. नंतर युझिंग अल्जेब्रास फॉर्म्युला फाइंड x+5³ हे क्यूब आहे. ठीक आहे. असं म्हणजे क्यूब वर राहतो. ठीक आहे. तर a+b³ फॉर्म्युला काय आहे आपला? a³ + 3a² b +3b² + 3ab² + b³. ठीक आहे. तर मग a चा फॉर्म्युला काय? a = x आणि b = 5. ठीक आहे. तर x+5³ x³ + 3x³ × 5 + 3x × 5² +5³ अशा पद्धतीने ते येणार आहे. मग याला सॉल्व्ह करा. x³ +15x³ सॉरी 15x² + 75x + 125 अशा पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. त्यामध्ये आपण क्यूबचा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन केलेलं आहे. a+b³ फॉर्म्युला जो आहे a³ + 3a²b + 3ab² + b. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे केलेलं आहे मी. समोरचा प्रश्न आहे युझिंग अल्जेब्रिक फॉर्म्युला फाइंड 11 + 9³ हा सुद्धा क्यूबच आहे. ठीक आहे. बरं. तर मग 11 + 9 = 20. ठीक आहे. तर 11 + 9 क्यूब हे 20चा क्यूब असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि 20चा क्यूब जे आहे ते आपण अशा पद्धतीने पण एक वेगळी पद्धत आहे ते काढू शकतोय. है ना. 400 × 2 20 म्हणजे की 8000. म्हणजे a+b³ फॉर्म्युला वापरून आपण सुद्धा उत्तर काढू शकतोय. 8000 आपलं काय आहे उत्तर असणार आहे. किंवा मग a+b³ जो फॉर्म्युला आपण आता वापरला होता तशा पद्धतीचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही आता वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर a-b³ = a³ - 3a² - 3ab² - b. a = p आणि b = 2 अशा पद्धतीने ते आहे. आणि मग p - 2³ p³ - 3p² डॉट म्हणजे काय? इंटू प्लस 3p गुणिला 2चा क्यूब 2चा स्क्वेअर
मायनस 2चा क्यूब, मग पी क्यूब मायनस 6p² प्लस 12p - 8 अशा पद्धतीने आपलं एक्सपान्शन येणार आहे. ठीक आहे, तर क्यूबचं एक्सपान्शन आपण अशा पद्धतीने घेतोय. ठीक आहे, फॉर्म्युलेस पार्ट राहिले की आपलं बरोबर पटपट होते. ठीक आहे, नंतर 20 - 10 क्यूब, याचा सरळ 10 क्यूब म्हणजे किती? 1000. याचं सरळच आन्सर होतं ना, एकदम काही करायची गरजच नाही. चल, 27 + 64, यामध्ये आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरलेला आहे. a+b, a² मायनस ab+b². ठीक आहे, तर मग 27 हे काय आहे? 3चा क्यूब आहे आणि 64 हा 4चा क्यूब आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना. तर 3 क्यूब प्लस 4 क्यूब, त्याचं एक्सपान्शन मग काय होईल? 3+4 आणि 3² - 3 × 4 + 4² 7, 9 - 12 + 8, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 7 × 30, 91 असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अल्जेब्रिक फॉर्म्युलेस काय करावं लागते? सिम्प्लिफाय करावं लागतात, है ना. ठीक आहे, आता कसं मी छान 91 आलं उत्तर, अशा पद्धतीने ते करावं लागतं. नंतर 13 क्यूब प्लस 7 क्यूब, हे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने करावे लागणार आहे, फॉर्म्युलेसच्या पद्धतीने. ठीक आहे, चला तर करा मग. तर a = 13 आणि b = 7. मग 13 + 7 20, हे पहिलं. त्यानंतर आपण मग काय करतो? 13² करतो ना आपण. 13² - 13 × 7, 13 × 7 प्लस b² म्हणजे काय? 7². म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 127. मग आपण काय करणार? 127 गुणिला 20 म्हणजे किती असणार आहे? 2540 असणार आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन्स पाहिले होते ना, 250. याचं सुद्धा असंच आहे. a = 17, b = 7, 17 - 7 म्हणजे 10, है ना. 17² प्लस 17 × 7 प्लस 7³ म्हणजे 7² म्हणजे किती येणार? 289 प्लस 119 प्लस 4 याचं ऍडिशन करा सगळ्यांचं. 457 आणि या 457 ला × 10, कारण तसं आपलं काय आहे? फॉर्म्युला आहे a+b इन ब्रॅकेट a² प्लस a × b + b², है ना. अशा पद्धतीने, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4570 असणार आहे. ठीक आहे, 216 - 125 करा. 216 + 125 याचं 6³ प्लस 5³ अशा पद्धतीने येणार आहे ते. ठीक आहे, मायनस, म्हणून आपण काय करणार? 6 - 5 आणि 6च्या मध्ये घेणार आहे. ठीक आहे, कारण ते 5 आणि क्यूबचा क्यूब आहे, ते 6³ आणि 5³ त्यामुळे 1 × 91. मग आपलं काय उत्तर येणार आहे? सरळ 91 जे आहे ते आपलं उत्तर येणार. ठीक आहे, त्यानंतर म्हणताय की ए चा आपण 2 घेतलेला आहे आणि बी ला आपण 3 घेतलाय, सी ला आपण 5 घेतलाय. ठीक आहे, तर या फॉर्म्युलामध्ये करा, म्हणजे a+b+c³ म्हणजे किती होतात? 2 + 3 + 5 याचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर म्हणजे किती? 100 असणार आहे. आता हे सरळच आहे, आपल्याला उत्तर म्हणजे फॉर्म्युलाज देऊनच सरळ उत्तर करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलेस क्यूब्सचे फॉर्म्युलेसचे प्रश्न पाहिलेले आहे.